तर मित्रांनो, हा माझं गाव आहे. पाऊस नाही ना? हो, पाऊस नाही. कशी त्याची कामं सगळी अडकून राहिलेत. आणि इकडे डाळ आहे आणि या साईडला भात आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी SK. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो मोठ्या गाण्यावर. तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असणार, काय धमाल गेलो. तर मित्रांनो, आज आपण जात होतो रानमालावर त्या साईडला. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघूया काय काय एन्जॉयमेंट करायला मिळतं येतो. तर मित्रांनो, हा माझं गाव आहे गणेशनगर. पावसाळ्यातलं मस्त गाव एकदम. ह्या साईडला ह्या गाड्या दिसत आहेत, पोरं पण आलेत अजून दुसरी गावातली. आणि आता जातच पण ह्या साईडनी आमची खालची आली बघतात त्याला. आता आम्ही जातात आहे. पोरं आमची इथे ताईचं घर आहे माझ्या, त्या घरामध्ये आहे सगळी मोठी पोरं. सो यो गाव आहे माझं. येऊ दाखवायला. सो ही इकडची खालची आली पूर्ण. आम्ही पण आलो होतो आणि हे सर्व आले होते. भरपूर जण आहेत, 17 जण आहेत. 17 जण आहे ना. त्या गाड्या लागल्या होत्या ना मित्रांनो, ते घ्या. चल आता मित्रांनो जाऊया आम्ही वरच्या मालावर. त्या साईडला आपल्याला जायचं आहे. बाय. तिथे एक कोंबडा भेटला, त्याची पण मस्त एक व्हिडिओ काढले की आल्या दिवसानं मामी आलो गावा, मामी आलं गावा, खुशाल कोंबडी झाकून ठेवा, मामी आलो. परत कुणाचा आहे रे तो? हा केल्याचं घर आहे. जाऊया आता वरच्या साईडला. हा आपला गाव, कोकणातला सुंदर गाव. गावाचं नाव आहे गणेशनगर. सो हा मंदिर आमचा. मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की काम चालू होता. आता पूर्ण बहुतेक काम झालं आहे. ह्या साईडचा विंडो बाकी आहेत. काही दिवसांनी आपला मोठा उत्सव बघायला मिळेल आपला. छानसं आपलं मंदिर आहे, काम चालू आहे. आतमध्ये दाखवला असता, पण आपल्याला जायचं आहे वरती प्रतिमेच्या घरी. प्रतिमेच्या घरी ह्या साईडला आहे. तर जाऊया तिकडे, आपल्या घरातली माणसांना भेटूया. परत्या आलो, येतोय. हो बरात ना तुम्ही? हाय हाय. हो बरं आहे, बरं आहे. बघितलं. हो बरं ना. जेवते. हां आपलं ब्लॉग चालूच आहे ना. हो बरात ना. काय हां काय स्पेशल आहे? मीर कुठे गेला? कुठे आहे तिरी? दाखवा. इजान हे बघा, तिरी झाली तर गावची स्पेशल. हां नको, आम्ही जाते होतो वरती. चला बाय. तर मित्रांनो, ब्लॉग तुम्ही कालचा बघितला असेल. त्यातमध्ये खूप एन्जॉय केलेली माणसं. आणि हे मोठ्या पकडणारी माणसं, मोठ्या एक पण नाही मिळाला. एन्जॉय करणारी माणसं. मामा तुम्हाला गोली कुठं लागली होती? इथं पण वाचला येतो बघा. मित्रांनो, तुमच्या तिकडे याला काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. इकडं फिर 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 फिरा जा आपले शेतात चल ना. बघ इरली ना झाडे, इरली ना इकडे फिर असा. इरली नाही, हा कागद बोलतात. इरलीला ते पूर्ण बांबूचं कव्हर असतं. मग पहिलं लावायचं रे, पण आता इरली बोलतातच ना डायरेक्ट. बघा हे पूर्ण पॅक आहे. 2-3 यांनी केलेलं आहे. आतमध्ये बबल्स पेपर लावला आहे. हां 2-3 केलेलं आहे बघ. ते लागाय नको. मस्त बबलची आयडिया लावलेली. बबल्स पेपर असतात ना, ते वाजत ना टपाटप. मोमो वाटतं. हां सॉफ्ट आहे. संकेत कुठं चाललास तू? कुठे चाललास? कुठच्या? काय भात लावायला झालास की नाचणी?
हां चला तर मित्रांनो ह्या साईडला आमचा गाव संपेल थोड्या वेळा तर 2-3 घरं इकडे ह्या साईडला पाठी मस्त आता नॅचरल झाला एकदम ग्रीन. तर मित्रांनो इथे 2-3 घरं आहेत आता त्यानंतर पूर्ण नॅचरल आहे तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर ह्या साईडला मित्राचं घर आहे प्रथमेश तर तो कपडे चेंज करायला गेला तर तिकडे जाऊया आपण त्याची मस्ती करूया चल घे. मस्त एकदम कवलारू घरे दिसत आहेत ना छान एकदम नाही खायला घेऊन आलं. सो ह्या साईडला आपला प्रथमेशचं घर आहे आपला कुक काल बघितलं असं ना जेवण बनवतो ना तो त्याचा घर. स्लीप झाला असतं स्लीप झालास पिशवी आहे धाडला हा बघ हे बघ आले अरे तुझ्या नाही पिल्यानं आम्ही काय करत तुझ्या पिल्यानं नाही करत आम्ही काय जा तिकडे चालते हो. सो मित्राचं हा एक घर आहे आणि हा एक घर आहे तर मित्राच्या घराची टूर करूया आपण. सो इकडे बघा ह्या साईडला घरात कोण नसेल ना तर पूर्ण वटी बिटीची वाट लागते कुत्र्यांमुळे बघा पूर्ण वाट लावून दिली. घरात कोण असण्याचा फायदा भरपूर असतो. हां सो हा ह्यांच्या इकडे किचन आहे जुनी फिलिंग तुम्हाला येईल. आता असे घर सध्या दिसत नाही. हा किचन आहे हा बाथरूम आहे इकडे ही चूल. सो मित्रांनो अशी घरं आता सध्या दिसत नाही गावामध्ये. आणि हे शिका आहेत हे शिक याच्यामध्ये त्यांनी ब्रश वगैरे ठेवले आहेत. पहिले ह्याच्यामध्ये टोपा असायची जेणेकरून मांजरा वगैरे खाणार नाही ते त्यासाठी ठेवलेलं असं शिक. तुमच्या तिकडे ह्याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. सो हा इकडं माला. तर मित्रांनो यांची परवी एक आहे दुसरी इकडे त्यांचं सामान आहे घरातला दिसणार नाही कालू काय. आणि हा परसाव आहे. ॲक्च्युली घरात कोण नसतं सगळे मुंबईला असतात त्यामुळे ही झाडं दिसतात आता. पहिली घरातल्या माणसाला पूर्ण हे साफ करायचे जेणेकरून साप वगैरे कोणी यायला नाही पाहिजे म्हणून. या साईडला बघा मस्त फाटी भरून ठेवलेली आहेत. हा पत्त्याचा परसाव. आणि ह्या साईडला तुम्हाला आता काहीतरी दाखवतो युनिक. मित्रांनो ह्या बॉटलमध्ये आहे ना नागचाप्याची फुलं आहेत. नागचापा ना पत्त्या किती वर्ष झाले माहिती आहे का ह्या फुलांना एकदम ताजी जशी टवटवीत आहेत बघा. ह्याला बहुतेक 20 वर्ष झाले ह्या फुलांना एकदम टवटवीत आहेत बाटलीत भरलेली. म्हणजे तो शाळेत असताना त्यांनी हे ठेवलेली शाळेत असताना म्हणजे प्रत्येक कितवीत असताना ठेवलेली ही फुलं शाळेत असताना ना आपल्या कुठनं आलेले ते मला चौथीला मग कमसे कम 20 वर्ष ना 20 वर्ष ना 20-22 वर्ष बघ एकदम टवटवीत आहेत. त्यांना हलवले ना का त्यांचं येलो काहीतरी निघतोय आता. पाणीच टाकलेस ना फक्त पाण्यातच ठेवले ना बघा त्यांनी 20 वर्ष आधीचा पाणी आहे. सो हा आमचा परत्या काय ना काय करीतच असतं खतरनाक. तर मित्रांनो बोललो होतो ना 2-3 घरा तिकडनं आपण आलो आणि आता हा एक घर हा घर हा लास्ट मग ह्या साईडला एकदम तो एकदम मोठा घर आहे लास्टला बघू शकता. इकडे पूर्ण शेती असतात आमची गावालगतच. हा एक बंगलो आहे. ह्या साईडला शेती आपली चालू आहे शेतीची कामं. तर मित्रांनो जाऊया आम्ही फोटोग्राफी मस्त झाली आमची. ह्या साईडला शेती चालू आहे बघा शेतीची कामं. पाऊस नाही ना हो मग पाणी कुठनं आणलं. अरे बापरे बाई तू पण लाव शेती. मामा बराव ना बराव ना जेवायला नको आ जेवण तिकडेच आहे. पाणीच नाही ना पाऊस नाही तो आता पडला ना पाऊस. हे वायसाचाच पडला. फोटो करताय बोलून. तर मित्रांनो पाऊस नाही बघा शेतीची कामं सगळी अडकून राहिलेत.
भात लावायचे तर धर्माने पाणी आणतात घरातून, पाणी होतात आणि मग लावतात शेती. पाऊस नाटका करायला आला मे महिन्यात, कुदळत आहेत पूर्ण काम चालू आहेत. ऋषभ जा ना मदत करायला, तू गावाला येत नाही काय नाही, मदत तरी कर ना. पाणी आणायला काय मदत करता नाही तुला, पाणी आणायचं फक्त, ट्रेनिंग घ्यायला लागतं. नाही तर काय. काय बघितलं सांगू. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असेल. आता हा कुठे शेत लावायला नेतेस का जेवायला घेऊन जातेस? मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वनभोजनाचे आयोजन केलेलं आहे आणि सगळे आम्ही वनभोजन करायला जात आहोत निसर्गाच्या सानिध्यात. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आम्ही ॲक्च्युली प्लॅन केला होता की फार्म हाऊसला जायचं आहे किंवा रिसॉर्टला जायचा. खास करून फार्म हाऊसला जायचा फिक्स झालेला आमचा. आम्ही एकूण 11-12 जणं होती, तर आम्हाला आहे ना फार्मच भेटत नव्हते, सगळे बुक आणि जिथे भेटत होते ना तिथे जेवण चांगला वगैरे नव्हता. इन्क्वायरी वगैरे केली आम्ही आणि कधी काही फार्म हाऊसला 2-2 ग्रुप वगैरे होते. तर आमचा मग अचानक प्लॅन झाला तोच खर्च करून गावी जायचा आपल्या इकडे. आणि गाव तुम्हाला माहितीच असेल, गावाला आलेला फिलिंग स्वर्गापेक्षा कमीच नाही. त्या फार्म तो पाणी बोरिंग बिरिंगचं पाणी, त्यापेक्षा काय बोलतात ते कुठला पाणी असतं रे त्या रिसॉर्टमध्ये गाड्या? हां त्या रिसॉर्टला गेल्यावर त्यातच मुततात, तोच पाणी तोंडात घेतात, तोच पाणी पिचकारी मारतात. त्यापेक्षा गावी आलेलं बरं. एकदम हात्या पाण्याला यांचं पावायचा किती पाहिजे तेवढा, इकडे एन्जॉयमेंट करायची किती पाहिजे तेवढी. कोण काय बोलणार नाही तुम्हाला, फक्त गावकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, नाही तर गावकरी तुम्हाला मीटिंगमध्ये घेते. हे लक्षात ठेवा. हे घ्या रे, हे घ्या ना कोणतरी. तर मित्रांनो बघत राहा हा ब्लॉग, तुम्हाला खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. ऋषभने हे कामं केलेलं नाही की हांडा बिंडा आणायचे कुठना. हा भाई थकला, इथं इथंच घेतला ना तरी थकलाय तो. कुत्ता आहे बघा, अर्धा भिजला इकडे. पाऊस आला. तर मित्रांनो आपल्या स्पॉटला पोचलेला आहे. ही हेमनीची जागा आहे. हेमन आपला कालचा एन्जॉयमेंट लडका उसका जगा आहे. असं त्याने इथे होतं का चिऱ्यांचं काम चालू होतं, त्यांची ही जागा आहे. पूर्ण खाण आहे बघा चिऱ्यांची. कोकणातला सोना खजिना, लाल खजिना. तो आंबा आहे मस्त इथे आतमध्ये काहीतरी बांधलेलं आहे, तिथेच जाते आता आम्ही. ते काय आंबे आहेत वाटते ना, आंबे लावायचे वाटतं. आंबे आहेत बघ, या साईडला आंबे आहेत बघा, झाडाने घेतलेली, आता लावायचे आहेत. सो मित्रांनो कामगार आलेत बघा मुंबईवरनं, थेट मुंबईवरनं. इकडे काजू वगैरे लावले आम्ही आणि जेवते आता आम्ही मस्तपैकी. एकदम रानात तिकडे सगळा ग्रीन 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 सर्व दिसतोय आणि इकडे डाळ आहे आणि या साईडला भात आहे. हे राज आणि मीर गावाच असतो आणि आम्ही सगळे मुंबईला. आता आम्ही मस्तपैकी जेवतोय. एक माणूस तिकडे नंतर जेवणार, तिकडे आंबा लावतो तो, नंतर जेवणार आहे तो थोड्या वेळाने. आम्ही मस्तपैकी जेवतोय आता. पहिला कोण येतो तो हातात मॅडे बा. अभि झाडे मी मारला फावड्यान काम करताय. मी मारलं अभि इथे चिकल, अभि इथे चिकल आहे. तो पाणी देत आहे बा त्या चिखलात लागे. काम करताय तू, बाकी बघतो तिकडे जाऊन बघतो तिकडे. खरं बोलतोय रे. कोसललाय तो
डबका नाव झाला डबका तोडला काजू तोडला काजू 3,000 रुपये मी झाडे लावण्याला समजू आला आजूच्या आवाज टी शर्ट घाल भोई टी शर्ट घालतंय काय घाल टी शर्ट अरे बरोबर अरे बरोबर आहे टी शर्ट बरोबर आहे घाल बघू ते घाल घाल टी शर्ट आणि आलो वरती मालावर ना आता या साईडला बघू शकता तुम्ही खांड वगैरे आहे आमच्याकडे खांड बोलतात म्हणजे ॲक्च्युली शेतं कोण करत नाही आता पहिल्यासारखी तर ह्या साईडला खांड अशी आहे डबक्यासारखी म्हणजे पाऊस पडला ना की पूर्ण भरून जाते या साईडला मी पोहायला आले मला माझा रूप बघू शकता तुम्ही पूर्ण काला झालं आहे कारण त्यांनी चिखला लोलवलं ना आम्हाला चिकन टाकून मागे तर या साईडला आता पोहतोय आम्ही जरा फ्रेश होतोय तर बघूया मजा करतोय आम्ही तिकडनं मालावणं वगैरे आणलं जेवलो मस्तपैकी आणि ह्या साईडला आलो पाऊस झाला तसा आता ह्या साईडला खाली जाते हा ऋषभने मोबाईल कुठं हरवले तो रडतोय मोबाईल त्याची चड्डी बिड्डी फाटले तरी पण मी पोहतोस की काय करतोस ना बहुत मग व्हिडिओ काढा चल तर मित्रांनो मी पोहतोय मिहीर पोहत नाही ऋषभ मोबाईल भेटला का तुझा ऋषभचं तोंड बघा मोबाईल कुठे हरवले आणि आम्हाला मोठा चिक्कल लावला आणि स्वतःच मोबाईल हरवला इकडे बघ त्याला वाटतं मी माझ्याकडे फोन आहे माझ्याकडे फोन असा पाण्यात आला असता तू काजू आंबा लावत होतास ना आणि हा बोलतो मोबाईल तुमच्याकडे आहे असं झालंय आम्ही तिकडे होतो माहिती आहे ना तुम्हाला मालावर तिकडे मोबाईल कुठे टाकून आलाय मी त्याला चांगला ऑप्शन सांगितलं राज बेडकाने उडी टाकून त्याला जीन्स काढायची होती नव्हती काढायची वगैरे ना आणि हा बघ काला खांडूक त्याचा मोबाईल कुठे हरवलाय तर मित्रांनो आम्ही पोहून वगैरे झाले मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले काला झाले होतं ना आता घरात जाऊन डबल आंघोळ करू आता ह्या थंडीमध्ये पोहलो आम्ही थोडा वेळ तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर आता लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय गणपतीमध्ये भेटू आता बाय